आशू, आई मी तुला सांगितलं होतं माझा त्या लग्नाला नकार आहे, तरी तुला तुझं खरं करून दाखवायचंय आई. अरे आशू शांत होशील. नाही होणार आहे मी शांत. कसं होऊ शांत? तू आणि भाऊ हे असं वागताय माझ्याशी. मी आता लहान नाही आहे ग, मी मोठा झालोय ना. मला माझे निर्णय घेता येतात. मला कळतं काय चांगलं आहे काय वाईट आहे माझ्यासाठी. आणि मी हे ना मी लहानपणापासून हे बघत आलोय. मला आत्ता जरा जाणवायला लागलंय. पण तू आणि भाऊ माझ्याबरोबर इतके ओव्हर प्रोटेक्टिव्ह वागता ना की मला कळत नाही काय खरं आणि काय खोटं. का हे ऑब्सेसिव्ह बिहेवियर आहे तुमचं? हो, आहोत आम्ही ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहोत तुझ्या बाबतीत हळवे. पण का ते तुला नाही माहित. म्हणजे सांगते. नाही, आज सांगायलाच पाहिजे तुला. आशू, तू माझ्या पोटात होतास ना, छान उत्तम वाढ होत होती तुझी. आणि अचानक 8व्या महिन्यात कॉम्प्लिकेशन्स झाले. डॉक्टर म्हणाले लगेच ऑपरेट करावं लागेल. जगण्यासाठी तुझ्या फक्त 1% चान्स दिला त्याने. पण मला आणि तुझ्या भाऊंना विश्वास होता की तुझा जन्म होणार, तू छान आमच्या डोळ्यासमोर वाढणार. आम्ही सांगितलं तसं डॉक्टरांना. लगेच ऑपरेशन झालं आणि तुझा जन्म झाला. झालास ना तेव्हा एवढूसा होतास. कंडिशन खूप क्रिटिकल होती तुझी. महिनाभर हॉस्पिटलमध्येच ठेवावं लागलं. ज्या बाळाला डॉक्टरांनी 1% जगायचा चान्स दिला होता, तो आज माझ्यासमोर इथे आहे. मला आणि भाऊंना नेहमी विश्वास होता की तुला काहीही होणार नाही. तुझी तब्येत जरा नाजूक होती. इतरांपेक्षा जास्त काळजी घ्यायला लागायची तुझी. त्यामुळे असेल कदाचित. मी आणि हे जरा जास्त हळवे झालो तुझ्या बाबतीत. पण त्यामागे फक्त आणि फक्त प्रेम होतं आशू. आणि त्याच प्रेमामुळे मी आज तुझ्या भविष्याचा विचार करते. तुला खरंच असं वाटतं का की तुझी आई तुझ्या वाईटाचा विचार करेल? तुला एवढंसं खर्चटलं ना तरी काळजात धस्स व्हायचं माझ्या. तुला फोर्स नाही करणार, खात्री आहे. पण एकदा विचार कर. एकदा या सगळ्या परिस्थितीचा विचार कर. मी का असं करते ह्याचा विचार कर. मी तुला करायला सांगितलं, तू केलंस का? तू अगं ऑनलाईन ऑर्डर ताई, केलंय. आज तू शिरा करायला सांगितलंयस, काही खास आहे का? हो, कळेलच अगं. तू कर तर. बरं ठीक आहे. हा सांग, काय झालं? अगं तेच सांगत होते ना, ऑनलाईन ऑर्डर केलंय, पॅक करून ठेवलंय, ती आल्यावर देते. सीता का? अरे या या या. सगळं छान होऊ दे. बेटा नेहा कशी आहेस तू? बस बस. मावशी, नेहा आणि माझी छान मैत्री झाली, अगदी तुमच्यासारखी. मग व्हायलाच पाहिजे. बस बस. आई बघतेस ना तुझी होणारी सून किती संस्कारी आहे. आल्या आल्या पाया पडली तुझ्या. ताई प्लीज. अगं प्लीज काय? का तो विषय ना राहू दे. नेहा, खरं तर ह्याच विषयावर बोलायला मी तुला इथे बोलावलं. काय पण पण मी आईला उत्तर दिलं होतं माझं. मला नाही करायचंय हे लग्न. का ग, तुला आवडत नाही का आमचं घर? नाही असं काही नाही. मग आशू बद्दल काही प्रॉब्लेम आहे का? आशू आणि मी आम्ही दोघे खूप चांगले मित्र आहोत. अगं मग चांगलं आहे ना. चांगले मित्र आहात तुम्ही, छान जमेल तुमचं, जोडी सुंदर दिसेल. नाही, ही जोडी नाही चांगली दिसणार. बघितलं सीता, हे असंच चालू आहे हिचं. अगं लहानपणापासून तू बघते ना माझ्या आयुष्याची कशी फरफट झाली आहे ते. तुला चांगलं घर मिळावं, तुझं सगळं चांगलं व्यवस्थित व्हावं, त्यासाठी एवढं सगळं भोगत आले मी.
आई अगं रडू नको ना. सुजाता शांत हो, आपण बोलूया. तिचं तिला कळत नाहीये ग ती काय करते ते. अजून कसं समजावू मी तिला. नेहा हे बघ खरंच खूप सुखी राहशील या घरात. मीही तुला तसा शब्द देते. बघ नेहा, शोधून सापडणार नाही असं घर. हा हे घे. काय आण घे ग. शिरा घे. सुजाता तू पण घे. थँक्यू. नेहा आज तू आलीयस म्हणून खास गोड केलंय. स्पेशली तुझ्यासाठी बनवलंय काकूने. थँक्यू. किती हो आले. घे ग. खा की खा. नेहा आईने खास तुझ्यासाठी घेतलंय. सीता अक्का माझ्यासाठी कशाला? अगं घे ना घे. अगं घे नेहा, किती मायने देते ती. थँक्यू. नेहा एकदा नीट विचार कर. पण आशूचाही नकार आहे या लग्नाला. मी त्याच्याशी बोलते. मला माहितीये तो होईल तयार. पण मला थोडा वेळ द्या. ठीक आहे ना, मग कर विचार. मला माहितीये तुझा निर्णय नक्की बदलेल. बरं मी निघते, मला उशीर होतोय ऑफिसला अगं जायला. शिरा तरी घे थोडा. नाही नको घेतला मी. येते. टेन्शन घेऊ नकोस. होईल सगळं नीट. नेहा होईल लग्नाला तयार. सोडा. लेक्चर संपलंय वाटतं. सोडा ना हो, आम्हाला जाऊ द्यात ना. सोडा ना तुम्ही. मी सोडतो घरी. मी सोडू. मी सोडतो ना. सोडा सांगते दादा. सोडा ना हो, जाऊ द्या ना आम्हाला. मी माझ्या गाडीवर प्लीज सोडा ना. हो दादा मी हात जोडते, प्लीज सोडा मला. मी सोडतो ना. दादा घरी आम्ही सय्या. कोण तू? सोडतो का नाही? चिरगुट. ए स्टेफनी बाई समजा रे याला. अरे सोड ना. ए गॅरेज मध्ये जा. ए पस्तावशी ना. चिमकांडी बघ. पहिलंच सांगतो भाई. ए काय बोललो तुला? हात सोड. हॅलो, मला तुमच्याबद्दल खूप वाईट वाटते रे. आणि काळजी पण वाटते. का समजेल समजेल हा समजेल. ए चला रे चला, रिलॅक्स. भाई एक नंबर. अरे शिवाच्या एरियात येऊन पोरींना छेडणार तुम्ही? मला माहित नाही हा शिवाचा एरिया आहे. आणि तुम्ही पण यांना बघून अशी वाट नाही बदलायची.
वाट लावायची अच्छी शिवा अरे बाप थँक्यू शिवा. आज तू आली नसतीस तर भाई मी नसते तरी तुम्हाला लढलंच पाहिजे. मुलगी आहे म्हणजे काय कमजोरी नाही, प्राऊड फिलिंग आहे हा. आणि पुन्हा तुला या कपड्यात बघून खूप छान वाटलं. थँक्यू. येतो बाय. शपथ शिवा हीच हीच आपली खरी शिवा. शिवा तुला पुन्हा या कपड्यात बघून एकदम भारी वाटतंय ना. ए पण भाई एक फरक आहे. काय रे काय ही आपली शिवा नाही. म्हणजे अरे ही तर शिवानी आशुतोष देसाई आहे भाई. अरे बापरे आशूंचं नाव घेतल्यावर लाजली. शिवानी आशुतोष देसाई कुठे गेले सगळे? काय नाही येतीलच आता. तू तर एकदम रमलाच आहेस इथे. हा रमलोय म्हणजे मजा येते काम करायला आणि तूही जवळच असतेस त्यामुळे. नाही एक मिनिट, मला तेच बोलायचं होतं म्हणून आलेले. मला असं वाटतंय की आपण डिवोर्स घेतला पाहिजे. काय? हो डिवोर्स, घटस्फोट. पण दिव्या
काय झालं काय अचानक? अचानक म्हणजे अरे मला आता आपलं हे नातं कंटिन्यू करण्यात काही इंटरेस्ट नाहीये. त्यापेक्षा मी दुसरं लग्न करते, सुखाचा संसार करते. तू कर गॅरेजवर काम, तुला पण वस्तीतली एखादी दुसरी मुलगी मिळेलच. नाही दिव्या, नाही. हे बघ दिव्या, माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. मी अजून दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचारही नाही करू शकत ग. पण माझ्या विचारातही तू नाहीयेस चंदू. अगं पण माझं प्रेम. हा प्रेमाचा जप बंद करा. तुझं खरंच प्रेम असतं ना तर तू शिवाला काही सांगितलं नसतंस आणि मला फसवलंही नसतं. दिव्या, तू त्या परवा तू मला बोललीस ना की एक संधी देते तुला, तू मी म्हणशील तसं कर म्हणून. मी हो बोललो ना. हे बघ दिव्या, मी आता तुझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. प्लीज तू असं काही करू नकोस प्लीज. आणि शिवानी काही विचारलं तर? तोंड बंद ठेवेन, काही सांगणार नाही. नक्की? हो, फक्त तू सोडून जाऊ नकोस प्लीज. ठीक आहे, बघते मी, विचार करते. पण तुला तुझ्या वागण्यात बदल आणावा लागेल. ठीक आहे. हॅलो शिवा, मी आली आहे इथे. अगं मी संघर्ष नगर युवा मित्र मंडळ आहे ना त्याच्याच खाली उभी आहे. हा हा हा. हे बघ इकडे. शिवा, ओह माय गॉड, अनबिलिव्हेबल. काय किती डॅशिंग आणि कूल दिसतेस तू. नक्की? ऑफकोर्स यार, मला खूप आवडला हा लुक तुझा. भैया नुसतं लुक नाही आहे, ही आपली ओळख आहे. आणि मग ती शिवा? ती देसाईंच्या घरची सून आणि आशुतोषची बायको. ही वस्तीतली शिवा. मग का तुझी ओळख बदललीस? कारण प्रेमात ना स्वतःहून माणूस बदलतो. तो त्याच्या प्रेमात आहे, त्याचा होतो. पण मस्त अगं, मला खरंच खूप आवडलाय हा लुक तुझा. आणि तू कॅरी पण किती छान करतेस. आणि बाय द वे, तू अजूनही मंगळसूत्र घालतेस हे बघून खूप छान वाटलं. तू मला का बोलवलं असं, म्हणजे अर्जंट बोलवलं म्हणून? काय ना? हो शिवा, मला खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. घरी काय झालंय का? नाही, घरी काही नाही, पण मला आणि आशूला टेन्शन देणारी एक गोष्ट झाली आहे. ऑफिसमध्ये काही झालंय का तुमच्याबरोबर? नाही, तिथे ठीक आहे सगळं. मग आशूला काही झालं का? नाही नाही, आशू एकदम ठीक आहे. अगं मग काय झालं काय? शिवा अगं, आशूच्या आणि माझ्या मागे लागलेत सगळे लग्नासाठी. शिवा, तू हसतेस काय? तुला काहीच वाटत नाहीये? अगं मला अंदाज होता. अगं म्हणजे आता आमचा डिवोर्स पण झालाय तर त्याचं लग्न करतील ना परत. आणि तुला सांगू का, आशूच्या लग्नासाठी तुझ्याहून चांगली मुलगी नाहीच आहे कोणी. म्हणजे तुम्ही लहानपणापासून एकमेकांना एवढं चांगलं ओळखता, आता तुमची मैत्री एवढी चांगली झाली तर काय प्रॉब्लेम आहे? आणि सीताई खुश असते. एक मिनिट, मी ना इथे माझ्या आणि आशूच्या लग्नाचं इन्व्हिटेशन द्यायला आलेली नाहीये. आणि माझ्या आणि आशूच्या मनातही नाही असं काय. इनफॅक्ट मला लग्नच करायचं नाही अजून. पण सीताईच्या मनात आहे तर? हो अगं, माझी आई आणि सीता त्या दोघी खूप प्रेशर टाकतात आमच्यावर. त्या दिवशी तर आई आली आणि आई सांगायला लागली मला, बाई साहेब, काय जोरात तयारी सुरू आहे वे? शिवा अगं, तू हसतेस काय? तुला काहीच वाटत नाहीये का? आणि प्लीज आता हे मस्करी वगैरे बंद कर. मी खूप आशेने आलीये तुझ्याकडे आणि मला माहिती आहे तुझं खूप प्रेम आहे आशूवर. मी पाहिलंय ते. आता तर यांचं लग्न होईलच असं वाटतंय.